नाथबाबा तिसऱ्या चरणामध्ये म्हणतात, रांडवेने जेवी शृंगारूपई केला, प्रेमे विन झाला ज्ञानी तैसा. जसं शृंगार हा पती असणाऱ्या स्त्रीलाच शोभून दिसतो आणि रांडव स्त्रीने जर शृंगार केला तर तिला तो जसा शोभून दिसत नाही, तसं ज्ञान आहे पण भक्ती आणि प्रेम नसेल तर तो भक्त त्या विधवा स्त्री सारखा दिसतो असं नाथबाबा म्हणतात. अशा प्रकारे या 3 चरणांचा भावार्थ आपण करण्याचा प्रयत्न केला. आपली नियोजित जी वेळ आहे 10:30ची वेळ संपलेली आहे नाही का? 8:30 ते 10:30 आपली वेळ संपलेली आहे. वेळेच्या पुढे गेल्यानंतर किती जरी गोड आलं तरी ते गोड लागेल. जेवण झाल्यानंतर किती पदार्थ भारी असले तरी ते आपल्याला खाऊ वाटत नाही. म्हणून वेळेवरच जर आपण जर कार्यक्रम आटोपला तर त्याच्यामध्ये प्रेमही राहतं आणि गोडी पण राहते आणि पुन्हा काहीतरी आपल्याला ऐकण्याची इच्छा पण होते. आणि म्हणून आपली नियोजित वेळ संपल्यामुळे या 3 चरणांचा भावार्थ मी आपल्या पुढे करण्याचा प्रयत्न केला. आणि शेवटी नाथबाबा म्हणतात, हे प्रेम इतकं गोड आहे, इतकं गोड आहे की तो जो स्वतः अनुभव घेतो ना त्यालाच ते कळतं. अभंगाचं शेवटचं, एका जनार्दनी गोड, एका जनार्दनी प्रेमाची गोड, एका जनार्दनी प्रेमाची गोड, एका जनार्दनी प्रेमाची गोड, जे पहारेकरी होते त्या पहारेकऱ्यांच्या मनामध्ये आलं की एखादं कीर्तन झालं पाहिजे. 11:30 वाजता बरं का. बघा तुम्ही, जर भगवान परमात्म्याचं जर आपण चिंतन करायचं ठरवलं, एखादं कार्य जर करायचं ठरवलं तर तो भगवान परमात्मा पार पाडून घेतो. हे याच्यावरून आपल्याला लक्षात येईल की 11:30 वाजता ठरलं आणि त्या ठिकाणी लगेच काही झालं तरी आपल्याला उद्या कीर्तन करायचं आहे असं या मंडळींनी ठरवलं. आणि
या कार्यक्रमाचं आयोजन केलं गेलं. कीर्तनासाठी हरिभक्त परायण माझे गुरुबंधू, आम्ही आळंदीला सोबत होतो शिकायला. हे हरिभक्त परायण ज्ञानेश्वर महाराज गोरे कन्नडहून भोकाव वाजवण्याकरता या ठिकाणी आले. तसेच गुड्याचे आमचे दोघं गुरुबंधू लिंबाजी महाराज आणि पप्पूजी महाराज, दोन्ही जण, त्यांना कधीही आपण फोन लावला ते कधीही हजर होतात. त्यांना असं काय म्हणतो आपण, आडा मोडा हा विषय त्यांच्याजवळ नाही बरं. साधा आणि सरळ व्यक्तिमत्व दोघं जण, आणि कार्यक्रम अतिशय उत्कृष्ट पार पाडतात. अतिशय सुंदर असं गायन करतात. दोघं जण आमच्या शब्दाला मान देऊन या ठिकाणी आले. तसेच आपल्या येथील हरिभक्त परायण भरतजी महाराज, त्यांनीही हे सगळं नियोजन केलं. महाराजांना फोन केला, या मंडळींना फोन केला. नितीनदादांची साऊंड सिस्टीम ऐन वेळेला तिकडे होती, तरी सुद्धा नितीनदादांनी या ठिकाणी धावपळ करून काही का होईना या ठिकाणी त्यांनी सर्व सिस्टीम अतिशय सुंदर अशी या ठिकाणी दिली. तसेच आपल्या या मंदिराचे आणि बांधकाम समितीचे जे मेंबर आहेत ते सगळेच मेंबर या ठिकाणी कीर्तन श्रवणाकरता आले. त्याबद्दल त्या सर्व समितीच्या मेंबरांचे सुद्धा मी या ठिकाणी आभार मानतो. आणि आपले सर्व मंडळी, नाना आहेत, आपले भाऊसाहेब आहेत, जयसिंग भाऊ आहेत, राजू महाराज आहेत, परत बाप्पू आहेत, आणि दोघं बाप्पू आहेत नाही का, जयराम बाप्पू आणि आपले बाप्पू. तर सर्वजण आल्यामुळे या कार्यक्रमाला जी शोभा आली ती अप्रतिम आहे. एकल्याचा नव्हे हा खेळ म्हणून मेळ मिळविला. सर्वजण एकत्र आल्यानंतरच भक्तीचा आपल्याला आनंद घेता येतो, त्याच्याशिवाय आपल्याला भक्तीचा आनंद घेताच येत नाही. देवते संत, देवते संत, निमित्त त्या प्रतिमा. आणि विशेष म्हणजे आपले भरत महाराजांचे ज्येष्ठ बंधू हरिभक्त परायण अण्णांनी आज त्यांचा कार्यक्रम होता कुठेतरी घरभरणीचा, तो कार्यक्रम सुद्धा रद्द केला आणि कीर्तनासाठी थांबले बरं का. विशेष हे सगळं प्रेमामुळे घडतं. आणि तुम्ही सगळेजण आले, आमच्या माता भगिनी सुद्धा बहुसंख्येने या ठिकाणी आले. मी तर असं म्हणतो, माझ्या कीर्तनाला तुम्ही आले असा माझा अजिबात भाव नाही बरं का, अजिबात नाही. मी कोण आहे कीर्तन करणारा भगवान परमात्मा आहे. आपण फक्त निमित्त मात्र आहोत. त्याची भक्ती लुटण्याकरता कुणीतरी एक जण इथं उभं राहिलं पाहिजे, कुणीतरी बाजूला उभं राहिलं पाहिजे, आणि कुणीतरी खाली बसलं पाहिजे. इथं अधिकार सर्वांचा सारखाच आहे. जो परमार्थ मार्गात आला तो त्या संतांच्या तुलनेमध्ये कोणीही कमी नाही, कोणीच कमी नाही. याल तरी यारे लागे, अवघे माझ्या मागे मागे, आजी देतो पोट भरी, पुरेण म्हणाल तोवरी, असं भगवान परमात्म्याचं ब्रीदच आहे. जो आला त्याला पोटभर भेटल्याशिवाय राहणार नाही. मग श्रवण असेल देतो, अन्न मान धन हेतू प्रारब्ध अधीन, हे सर्व चिंतन झालेली सेवा भगवान रामरायांच्या आणि हनुमंतरायांच्या चरणी अर्पण करतो. जर काही चुकीचं असेल तर ते माझ्या बुद्धीचे दोष आहेत, आणि जे योग्य असेल ते आमच्या सद्गुरू जोग महाराज आळंदी संस्थेतील गुरुवरांचं सर्व ज्ञान आहे. चुकीचं असेल मला परत करा, आणि जे योग्य असेल ते निश्चितच आपल्या जीवनामध्ये त्याचा संग्रह करावा अशी सर्वांच्या चरणी विनंती करतो. आणि माझ्या सेवेला पूर्णविराम. ज्ञानेश्वर Bye.